आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांचे सहस्र सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी नानाभाऊ आयरे IDT नाशिकच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे व पालकांचे हार्दिक स्वागत करतो व लगेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जे आलेले प्रामुख्याने श्याम लोटे सर, चित्रपट महामंडळ सृष्टीचे अध्यक्ष, क्रिएशन असोसिएट यांचे संचालक, आर्किटेक्ट तसेच इंटिरियर डिझायनर दत्ताजी गायकवाड सर, मेकअप आर्टिस्टचे संचालक सुनील बच्चाव सर, प्लास्टिक प्रोसेसिंग कंपनी अंबड नाशिकचे संचालक आहेत. त्यानंतर समाधान गांगुर्डे सर हे एक्स आर्मी आहेत. त्याच्यानंतर मनोहर खैरनार सर हे ऐश्वर्या गृह उद्योग नाशिक यांचे संचालक आहेत. तसेच विजय राऊत सर जे माळी समाज समितीचे अध्यक्ष सभासद आहेत. वर्ग व विद्यार्थी वर्ग यांना विनंती करतो की आपापल्या जागेवरती उभं राहायचंय, कारण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण राष्ट्रगान म्हणणार आहोत. जय हे
इनकलाब का नारा गूंजेगा, वंदे मातरम होगा, अब तक ना कोई रोक सका इस तिरंगे को, जब तक हर हिंदुस्तानी के सीने में दम होगा। भारत माता की वंदे, भारत माता की। आताच श्री भागवत सर आणि भागवत मॅडम यांचं आगमन झालेलं आहे। निर्मिती असोसिएशनचे संचालक भागवत सर आणि भागवत मॅडम, प्लीज वेलकम सर। सर व सेंटर डायरेक्टर स्नेहल मॅम यांना विनंती करतो की यांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर श्याम सर यांना विनंती करतो की यांनी आपल्या संस्थेचे डायरेक्टर श्री महेंद्र शेवाळे व स्नेहल मॅडम यांचा सत्कार करा। 2015 साली या वटवृक्षाचं बीज रोवलं होतं आणि त्या बीजाचं एक रोप झालं, रोपाचं एक झाड आणि त्या झाडाचा हा एक वटवृक्ष झालेला आहे। अशाच आपल्या लाडक्या मान्यवर आणि आपले लाडके पालक वर्ग यांच्या सर्वांच्या सदिच्छा IDT नाशिक यांना सतत राहाव्या आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा IDT नाशिक कडून स्वागत करतो। आणि पुढील कार्यक्रम आपण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आलोय, दीक्षांत समारोह, त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि पुढील सूत्रसंचालन मी रिचा मॅडम यांच्याकडे देतोय। धन्यवाद। Very good morning to one and all. Myself, architect Richa Daslurkar, interior design faculty member, welcome you all for this convocation event. We are going to start with our convocation event. I would like to request our chief guest to give all the certificates to our students. Harshad Ramani, interior design faculty. Good morning all. So myself Harshad Dinesh Ramani, very thankful for Mahindra sir, IDT Nasik teaching staff and my dear friends. So मेरा जो एक्सपीरियंस सेशन है, मतलब एक्सपीरियंस जो मेरा ये रहा कि सबसे पहले आपकी जो आज फर्स्ट ईयर वाले जो नए एडमिशन्स आए फ्रेंड्स है जो सेकेंड ईयर में है मेरे जूनियर्स वगैरह, तो उनको मैं ये बताना चाहूँगा कि मेरा एक्सपीरियंस ये कॉलेज का सबसे बेहतरीन रहा है। मतलब फर्स्ट ईयर में जब हम एडमिशन लेके आए तब वो इंटीरियर का आय भी नहीं पता था और आज हम इंटीरियर बन गए। मतलब ये तो मतलब हम टीचिंग स्टाफ महेंद्र सर और इनकी वजह से है, इनकी बदौलत ही है कि आज इतने बढ़िया इंटीरियर डिज़ाइन। आज हमारे साइट्स वगैरह जो चल रहे हैं, नासिक में भी मेरे 1-2 साइट काम हुए हैं और अभी फ़िलहाल मेरा 40 गाँव से बिलोंग करता हूँ, तो वहाँ पे अभी फ़िलहाल मेरा एक साइट चल रहा है डिज़ाइनिंग का। तो जो एक्सपीरियंस है मेरा, मतलब कॉलेज के बहुत ही बढ़िया है, टीचिंग स्टाफ और जो प्रैक्टिकल नॉलेज है सबसे बेस्ट है। मैं सबसे ज़्यादा फोकस सर का प्रैक्टिकल नॉलेज पे, मतलब जो वो लिखा हो किताबें पढ़ो किताबी नॉलेज उस पर नहीं है, सबसे बेस्ट नॉलेज जो ये प्रैक्टिकल नॉलेज। मतलब जो आज क्या चल रहा है मार्केट में, नए प्रोडक्ट कौन से आ रहे हैं, जो इतने बड़े बड़े एग्जीबिशंस वगैरह हो रहे हैं, नए प्रोडक्ट लॉन्च हो रहे हैं, उस पर सबसे ज़्यादा फोकस है और वही सबसे बढ़िया और सबसे बेस्ट है। और सबसे ज़्यादा थैंक यू
Mahindra sir, thank you teaching staff, and thank you so much. I would like to request Nisha Gode to come on the stage and collect the certificate. एक्चुअली मैं भी मतलब जैसे हर्षद ने शेयर किया सेम वैसे ही है, हम लोगों को इंटीरियर का आई भी नहीं पता था, बट स्टिल मतलब महेंद्र सर, अभिषेक सर, काजल मैम जो हमारे फर्स्ट ईयर के स्टाफ थे वो बहुत ज़्यादा अच्छे थे, बहुत सपोर्टिव थे, क्योंकि हम लोग सबमिशंस अगर ऑन टाइम नहीं हुआ तो हम लोगों को मतलब बोलते थे कि ठीक है तुम सबमिशन करो, और बहुत अच्छा था। प्रैक्टिकल नॉलेज बहुत ज़्यादा मेन है इंटीरियर डिज़ाइनिंग में, तो ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिकल नॉलेज पे फोकस करो, और जस्ट बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर। थैंक यू सर। जेव्हा 2017मध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा काहीच आयडिया नव्हती इंटिरियरबद्दल. सो कशा शीट्स करणार, पुढे काय करिअर आहे का नाही, काहीच आयडियाच नव्हती. तर हळूहळू शिकत गेलो, सॉफ्टवेअर शिकलो, इंटर्न्स केली. आज स्वतःच्या साईट चालू आहे 3-4 नाशिकमध्ये इंटिरियरच्या. सो सगळं महेंद्र सरांमुळे पॉसिबल झालं ते. मी त्यांना थँकफुल म्हणतो की त्यांनी प्रॉपरली गायडन्स केलं आम्हाला, म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहे. ओके, थँक्यू. I request everyone to clap. अँड हॅपी रिपब्लिक डे. अँड माझं नाव प्रतीक्षा मोहिते. मी IDT ॲज अ एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं होतं, पण मला त्यातनं इतकं शिकायला भेटलं की मला इंटिरियरचा आय पण नव्हतं माहिती. माझी फील्ड, माझं बॅकग्राऊंड पूर्ण डिफरंट होतं, पण इंटेरियर रिगार्डिंग मला सरांनी थोडी आयडिया दिली आणि मी इंटरेस्ट घेतला, आणि आज मला इंटेरियरच्या करिअरमध्ये भरपूर संधी भेटते, आणि करिअरमध्ये पण एकदम इंटरेस्टने मला आवड होते त्याच्यात काम करायची. तर त्या सगळ्यांचं रिगार्ड मी महेंद्र शेवाळे सरांना थँक्यू करते, आणि पूर्ण IDTच्या टीमला ज्यांनी मला 2-3 वर्षात पूर्ण सपोर्ट केला आणि बेसिकपासून बेसिक नॉलेज दिलं अबाउट इंटेरियरबद्दल आणि सिव्हिलबद्दल. सो पूर्ण IDT स्टाफला आणि महेंद्र शेवाळे सरांना माझ्याकडनं खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. I request everyone to clap. Happy Republic Day to everyone. Myself Anushri Patil. IDT college is the best college ever, and supportive staff and supportive teachers. आणि त्यांच्यामुळेच मी आज L&T इंटरनॅशनल मुंबईमध्ये सिलेक्शन झाले. थँक्यू सो मच एव्हरीवन. Now it's time to acknowledge the talent of the student. Let's begin with the prize distribution ceremony. विद्यार्थी गुणगौरव सोहळा इथे आयोजित केलेला आहे. टॉपर ऑफ द बॅच कॉलेज रोड शाखा आणि नाशिक रोड शाखा यामधील एक मुलाला विद्यार्थ्याला निवडलं गेलेलं आहे जे टॉपर ऑफ द बॅच मध्ये आलेले आहेत. IDFY मधून आहे
कॉलेज रोड ब्रांच वैष्णवी निकम स्टेजवरती यायचंय. ऋतुजा पेटकर नाशिक रोड ब्रांच. मी श्री श्याम सर व महेंद्र सर यांना विनंती करतो की यांनी या मुलांना ट्रॉफी द्यायची. फैशन डिज़ाइनर फ्रॉम आईडीटी नासिक. मैं सबसे पहले थैंक यू महेंद्र सर और आईडीटी के स्टाफ को बोलना चाहूँगी क्योंकि उनका टीचिंग सर्वे विजिट्स बहुत मस्त है. क्योंकि जो मतलब जाते हैं हम सर्वे करने के लिए बहुत सीखने को मिलता है. और मैंने सूरत में इंटर्नशिप की तो मैंने एम्ब्रॉयडरी का भी देखा कि कैसे बनता है कैसे होता है. और मैंने पुणे में भी इंटर्नशिप की तो मैंने स्टाइलाइजिंग मेकअप आर्टिस्ट डिज़ाइनर्स के साथ काम किया है. और आज मैं ऐसे स्टेज पे हूँ कि आज मेरे अंडर 2-3 डिज़ाइनर्स काम कर रहे हैं एज अ स्टाइलाइजर करके एज अ डिज़ाइनर करके मैं काम कर रही हूँ. और सबसे बेस्ट कॉलेज है इसलिए मैं थैंक्स टू महेंद्र सर और आईडीटीएंस को बोलना चाहूँगी. थैंक यू. I am pass out student of IDT Nasik. My experience at IDT was great. It was great experience studying at IDT because when I was studying, I used to do up down from Pimpalgaon bus run. If someday I used to get late, sir used to support me a lot for that. Thank you, sir, and thank you all the teaching staff for supporting me. Thank you IDT. गुड मॉर्निंग एवरीवन. मेरा नाम पूजा है. यहाँ की जर्नी एक शॉर्ट में एक्सप्लेन करती हूँ कि हमें एक रास्ता दिखाया गया, उस पर चलना सिखाया गया, गिरे तो उठना सिखाया गया. हमारे सर ने हमारे स्टाफ ने हमें बहुत सपोर्ट किया है. हमने उनके हेल्प से बहुत सारी चीज़ें सीखी है और आज हम बहुत अच्छे लेवल पे काम कर रहे हैं. थैंक यू आईडीटी नासिक. यानंतर आपण सलग चौथ्यांदा आयडीटी नाशिक यांनी 2021 मध्ये शिक्रेवाडी ग्राउंड येथे स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्या स्पर्धेचे विजेते टीमचं आता सत्कार होणार आहे. तर मी ते सूत्रसंचालन कृपया पाटील सर यांनी घ्यावं आणि करावं. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. इथं गुणगौरव सोहळा चालू आहे. त्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये कबड्डी खो खो असे सामने आम्ही ठेवलेले होते. तर त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सारा भरपूर प्रतिसाद घेतला. मग त्यांनी जे पारितोषिक पटकावले
ते आता आपण देणार आहोत. 3 पाय उडीमध्ये जे गोल्ड मेडल मिळाले रोहन पगार याला IDT किंग 11 आणि जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. कृपया मान्यवरांनी जागेवरच उभे राहून त्यांना मेडल द्यावं. 3 पाय उडी. त्यानंतर जैन शेख याला सिल्वर मेडल मिळालंय 3 पाय उडीमध्ये. बस एक. रिले. त्यानंतर रिलेमध्ये जे गोल्ड मेडल मिळाले ते मनोज देसले. मनोज देसले टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर सिल्वर मेडल मिळालंय पूजा कासाट IDT नाईट रायडर. रिलेमध्ये ब्रॉन्झ मेडल. संघातील खेळाडू. त्यानंतर लिंबू चमचा ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. त्यामध्ये जे गोल्ड मेडल मिळालेले आदिती पल्ला IDT किंग 11 संघातील खेळाडू. त्यानंतर आमचे विद्यार्थी खेळ खेळतातच, त्यांच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि आमचे शिक्षक कर्मचारी त्यांनी पण सहभाग नोंदवलेला आहे. तर लिंबू चमचा या स्पर्धेत आमच्या डायरेक्टर स्नेहल मॅडम या प्रथम आल्या होत्या. त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. IDT रॉयल इंडिया या संघाकडून ते खेळलेले होते. त्यानंतर पुढील जे मेडल मिळालेले आमच्या फॅशन डिझायनरचा स्टाफ सुवर्णा मॅडम यांना IDT नाईट रायडर सिल्वर लिंबू चमचा स्पर्धेत काळ्यांचा आवाज झाला पाहिजे. तर आम्ही कबड्डीचे सामने भरवलेले होते. त्यामध्ये ऋतिक बनकर हा जो खेळाडू होता त्याला गोल्ड मेडल मिळालेले IDT रायझिंग स्टार ऋतिक बनकर यासाठी झाल्या पाहिजे. गोल्ड मेडल मिळालेले अप्रतिम खेळी गेली होती तिने त्या ठिकाणी. श्वेता करू IDT रायझिंग स्टार. त्यानंतर ब्रॉन्झ मेडल पटकावलेले कबड्डीमध्ये मोहम्मद इदी IDT मोहम्मद इदी अप्रतिम खेळाडू. नंतर आम्ही खो खोचे सामने आयोजित केले होते. खो खोच्या सामन्यांमध्ये जे गोल्ड मेडल मिळालेले IDT रॉयल इंडियन संघाचा हा खेळाडू आहे वैष्णवी शेलार. त्यानंतर सिल्वर मेडल मिळालेले संदीप उशिले IDT रायझिंग स्टार खो खोमध्ये. त्यानंतर ब्रॉन्झ मेडल पटकावलेले खो खोमध्ये मानसी पटेल IDT नाईट रायडर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि अटीतटीचे सामने झालेत असे क्रिकेटचे सामने. त्यामध्ये जे गोल्ड मेडल पटकावलेले IDT रायझिंग स्टार संघाचा खेळाडू विवेक माळी गोल्ड मेडल. त्यानंतर सिल्वर मेडल पटकावलेले IDT नाईट रायडर संघाचा खेळाडू नेहा चुंबळे यांनी. त्यानंतर क्रिकेटमध्ये जे अप्रतिम फलंदाजी केलेली आहे त्यासाठी आपण गोल्ड मेडल देतोय. जैन शेख याला IDT किंग 11 संघातील खेळाडू यांनी प्रत्येक सामन्यात अप्रतिम खेळी गेलेली होती. बेस्ट बॅट्समन जैन शेख गोल्ड मेडल. त्यानंतर बेस्ट फिल्डर सुंदर असं क्षेत्ररक्षक सिल्वर मेडल देतोय आपण त्याला सौम्या खराडे. क्षेत्ररक्षक. त्यानंतर सुंदर गोलंदाजी
सिल्वर मेडल सौरभ कोचर. त्यानंतर ब्रॉन्झ मेडल चिन्मय महाले. विकी देशमुख ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर क्रिकेट, खो खो आणि कबड्डी या तीनही स्पोर्ट मध्ये ज्या संघांचा विजय झालेला आहे त्या संघाचे कप्तान, उपकप्तान आणि त्यांचा संपूर्ण संघ यांनी कृपया करून स्टेजवर यायचंय. संपूर्ण संघाने इथे यायचंय. ओके. कबड्डीसाठी रॉयल इंडियन संघाने सौरभ कोचर कप्तान, पायल परदेशी उपकप्तान आणि स्वतः आयरे सर इथे येतील. त्यांचा संघ होता कबड्डीचा आणि ते जिंकलेले टाळ्या झाल्या पाहिजे. कबड्डीचा संघ रॉयल इंडिया आयरे सर यांच्याकडे प्रतिनिधित्व होतं त्यांचे. सौरभ कोचर कप्तान, पायल परदेशी उपकप्तान. खो खोच्या संघासाठी अंतिम बाजी जी मारलेली आहे ती म्हणजे पुन्हा रॉयल इंडियन संघानेच अंतिम बाजी मारलेली आहे. आयरे सरांचा तो संघ होता आणि त्यांनी फायनल मॅच जिंकलेली होती. आकाश दादापुरे आपले 65 विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेचे जे पारितोषिक वितरण कॉन्व्होकेशन केलं त्यामध्ये एक विद्यार्थी थोडीशी लेट आलेली आहे, तरी आपण त्या विद्यार्थिनीचं कॉन्व्होकेशन करतोय. आता तिचं नाव आहे टीना ओस्तवाल. ओके. श्री श्याम लोंढे सर यांना विनंती करतो की यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे आणि IDT नाशिक या संस्थेस सदिच्छा द्याव्यात. आधी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे आवडते स्टुडंट, त्यांचे पालक महेंद्र सर आणि महेंद्र सरांचे सर भागवत सर. मला खूप आनंद होतोय आजच्या दिवशी की आज 1 वर्षानंतर मला वाटतं आपण सगळे पुन्हा एकदा सगळ्यांना भेटतो आहोत आणि हा एक 15 ऑगस्टचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा कोरोनानंतरचा आनंद आपण व्यक्त करत आहोत. आणि बरीचशी मंडळी आज कॉलेजमधूनही स्वातंत्र्य झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. काही छान काम करतील, काहींची कामं सुरू झालीत. त्यांनी सांगितले की आम्ही प्रॅक्टिस करण्याऐवजी आता डायरेक्टच आपली कामं मार्केटमध्ये लागलीत, त्यांची दिसत आहेत. हा खूप आनंदाचा क्षण असेल प्रत्येक टीचरसाठी. उपस्थित सर्वच इथले असलेल्या टीचरांना हा भूषणावं दिवस आहे की त्यांची मुलं आज काम करत आहेत मार्केटमध्ये. खऱ्या अर्थाने विद्यादान हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक सराला, प्रत्येक टीचरला ही आनंदाची गोष्ट असते की आपली स्टुडंट, आपले विद्यार्थी पुढे मार्केटमध्ये काम करत आहेत आणि त्यांचं कॉलेजचं नाव, त्यांचं IDT कॉलेजचं नाव पुढे नेत आहे. हा IDT कॉलेजसाठी फार मोठी आणि भूषणावह गोष्ट आहे असं मी मानतो. तुम्ही सगळेच याच्या पुढे या आयुष्याच्या तुमच्या रंगमंचामध्ये तुम्ही आता चांगलं काम करणार आहात. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही एक कलाकार म्हणून, एक फॅशन डिझायनर म्हणून असाल, इंटेरियर डिझायनर म्हणून असाल, त्याच्याही पेक्षा तुम्ही माणूस म्हणून खूप चांगलं काम कराल यात शंकाच नाही. या कॉलेजने तुम्हाला एक दिशा दिलेली आहे, त्या दिशेला आकार देणं हे तुमचं काम आहे आणि ते आकार देताना तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास ही मोठी गोष्ट आहे. आणि तो विश्वास आमच्यापेक्षाही तुमच्या आईवडिलांचा विश्वास तुम्ही निश्चितच तो तुम्ही सार्थकी लावाल यात शंकाच नाही. काही वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं एक 15 व
7-8 वर्ष झाले. त्यावेळेस IDT कॉलेज सुरू झालं. कसं सुरू होईल, काय असेल, पुढे काम कसं कराल, असा सगळा खूप विषय होतो. महेंद्राची जिद्द, आज त्याच्या संगिणी त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचा सगळा स्टाफ हा सगळा गाडा पुढे नेत आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही सगळे विद्यार्थी हा याचं नाव पुढे नेताना मोठा आनंद होतो आहे की IDT कॉलेज हे नुसतंच नाशिक नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आता सगळे विद्यार्थी जात आहेत. महेंद्र सरांनी मला आता एक मोठी आपली लिस्ट दाखवली की आपली जी मुलं आहेत कुठे कुठे काम करत आहेत. पुण्यात काम करत आहेत, नाशिकमध्ये काम करत आहेत, मुंबईत काम करत आहेत, मुंबईच्या बाहेर बरीचशी मंडळी काम करत आहेत. माझी एकच छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. काम करताना थोडंसं चंद्रावर जाणारं जसं रॅकेट असतं ना तसं आपल्यामध्ये थोडीशी फ्यूल जास्त भरून घ्या. शिकण्याचं हे वय आहे. ह्या वयात तुम्हाला शिकता येईल, पुढे शिकण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार नाही. आमचं तेच झालं. आम्हाला शिकवणं जरा अवघड झालं ना. आमची आता शिकायचं असेल तर आम्हाला गुरु शोधावे लागतात आणि त्यांच्याकडे तासनतास जाऊन त्यांना ऐकावं लागतं, बघावं लागतं. त्यामुळे यापुढे चांगले गुरु तुम्ही निवडा. श्रद्धा बदलत असतात. आज तुमचे जे गुरु असतील त्याच्यापेक्षाही चांगले गुरु, त्याच्याही पुढचे चांगले गुरु, आणि गुरु हा आयुष्यभर ठेवा. कारण आपल्याला आपल्या चुका सांगणारी माणसं फार कमी असतात आयुष्यात, आणि ती मात्र निर्माण करा, ती शोधा. आपल्याला नेहमी वाटतं की माझं काम करेक्ट आहे, मी करतोय ते बरोबर आहे, आणि ते सगळं कुठं चुकतंय कुठे बरोबर आहे हे सांगणारी माणसं शोधा आणि त्यांच्या सानिध्यात राहा. कारण बऱ्याच वेळा हे होतं की काम कुठे संपलं हे सांगणारा माणूस सुद्धा आयुष्यात लागत असतो. बऱ्याच वेळा आपण खूप जास्त काम करतो आणि लक्षात येतं की आपण उंचावर गेलो होतो आणि तिथून उलटा प्रवास सुरू झाला. आपणच आपलं काम खराब करायला सुरुवात करतो. तर तसं होऊ नये म्हणून चांगल्या संगतीमध्ये राहा, चांगलं वाचन करा, चांगलं निरीक्षण करा आणि चांगलं ऐका. या 3 गोष्टी आयुष्यात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे जाताना तुम्हाला त्याचे खूप मोठी मदत होईल. आणि त्याहीपेक्षा एक इंटिरियर डिझायनर असेल तर त्यांनी लक्षात घ्या की आपण आपलं घर करत नाही बरं का, आपण दुसऱ्याचं घर करत असतो. त्यामुळे आपल्या आवड किंवा मला हा रंग आवडतो, मला हा क्लॉथ आवडतोय किंवा मला हे आवडतंय असं करू नका. कारण मग भांडणं व्हायला सुरुवात होईल. घरातल्या माणसांबरोबर तुमचं जमेन असं होईल. त्याच्यापेक्षा त्यांच्याशी जमवून घेण्याचं तुम्ही थोडंसं एक आतलं, ज्याला म्हणू ना की मी शिकलोय म्हणून मला जास्त येतंय असं ठेवू नका. कारण तुम्ही त्यांच्यासाठी काम करत असतात. ती लोक ज्यांचं आपल्याला घर डिझाईन करायचं, ज्यांना आपल्याला फॅशन डिझायनिंग करताना आधी बघा म्हणजे त्यांचा ठेवण काय आहे शरीराचे, त्या पद्धतीने त्यांचा रंग काय त्या पद्धतीने आपण काम करायला शिकलं पाहिजे. आणि मला वाटतं IDT कॉलेजने तुम्हाला हे बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. इथले सगळे टीचर्स, शिक्षक, तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमची नवीन पिढी ही आता आपल्या पुन्हा 2021 मध्ये आता पुढे काम करते आहे. आणि हेच असंच पुढे चालू राहील यात शंकाच नाही. मी खूप साऱ्या शुभेच्छा IDT कॉलेज, त्यांचे शिक्षक वर्ग आणि आलेले सर्व आमचे विद्यार्थी, ज्यांना पुन्हा एकदा मार्केटमध्ये आमच्यापेक्षाही चांगलं काम करताना आम्हाला बघायला आवडेल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांचे पालक, ज्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आपल्या मुलांवर की आपल्या मुलांना काय आवडतं आणि त्यांना जे आवडतंय ते देण्याचं, ते करण्याचं स्वातंत्र्य तुम्ही दिलेत, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. माझं छोटेखानी दोन वाक्याने पण बरीच वाक्य बोललो, छोटेखानी भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद देतो. तुम्ही खूप मोठे व्हा आणि आम्हाला बघताना, तुमच्याकडे बघताना आमची टोपी पडली पाहिजे इतकं मोठं कार्य करा. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच आत्ताच आपल्याकडे
नाशिकचे API श्री शरद चव्हाळे सर यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल. मी महेंद्र सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धनवडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रवास IDT मधला 3 वर्षाचा आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नेहा ही पहिली स्टुडंट होती जी फॅशन डिझायनरमध्ये IDT कॉलेजमध्ये आली. पहिल्यांदा आम्ही खूप घाबरलो होतो. सरांना चांगलं माहिती आहे, कारण जिथं ती कॉलेज होतं तिथं म्हणजे खूप घाबरण्यासारखी परिस्थिती होती. पण सरांनी खूप हिंमत दिली आम्हाला आणि आज ती खूप म्हणजे खूप छान आहे. आज तिच्या हाताखाली 2-3 पोरी शिकते याचा आम्हाला अभिमान आहे. आणि थँक्यू सर, खरंच थँक्यू. यानंतर मी श्री भागवत सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना, आपल्या 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज हा पहिलाच योग असा म्हणावा लागेल की माझे स्टुडंट आणि मी ज्यांचा विद्यार्थी होतो, ज्यांनी मला तावून सुलाखून एक चांगला इंटिरियर डिझायनर म्हणून मार्केटमध्ये आणलं, असे आमचे आणि आपल्या सर्वांचे लाडके श्याम सर, हे आज आम्ही तिघही पहिल्यांदा स्टेजवर एकत्र आहोत. असे बरेच शिक्षक, अगदी मागे सुद्धा आपण जर बघितलं तर माझे एक शिक्षक दीपक वर्मा सर, जे नाशिकचे ख्यातनाम चित्रकार आहेत, तेही मागे बसलेले आहेत. आणि त्यांनाही मला स्टेजवरून बघताना फार आनंद झाला की सरांनी आम्हाला खूप छान शिकवलंय. तर मुळात सरांचं बोलून झाल्यानंतर, कारण सरांचं माझं बोलणं आणि सरांचं बोलणं म्हणजे माझ्यात पूर्ण रिफ्लेक्शन जे आहे ते सरांचं आहे, श्याम सरांचं आहे असं मी म्हणेल. त्यामुळे मी फक्त बोलताना एकच सांगेल की जसं सरांनी सांगितलं की चांगले श्रावक व्हा, चांगले वाचन करा, चांगले श्रोते व्हा, चांगलं बघा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि कुठेतरी तुम्ही कारण डिझायनिंग कोणतेही असो, फॅशन डिझायनिंग असो, इंटिरियर डिझायनिंग असो किंवा इतर कोणतेही डिझायनिंग क्षेत्र असो, हा चिरंतर विद्यार्थी असलेला हा टप्पा आहे की त्यात तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकावं लागतं. आजही आम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर नवीन काही प्रोडक्ट्स समोर आल्यानंतर आम्ही कौतुकाने बघत असतो, कौतुकाने विचारत असतो. आम्हाला काही अडचण आली, काही माहीत नसलं तर आम्ही सरांकडे जाऊन विचारत असतो की सर हे काय करायचं, कसं करायचं. तर हा चिरंतर शिकण्याचा टप्पा आहे. तुम्ही जसं मोठं व्हाल तसं तुम्ही शिकत राहाल. तुमच्याकडे फक्त अनुभवाची शिदोरी वाढत राहील, तुमच्या ज्ञानात भर पडत राहील. पण आपण ज्याला असं म्हणतो की ती स्टेज जी आहे ती कधीच येत नाही की नाऊ आय नो द एव्हरीथिंग. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला सगळं माहिती आहे, त्या दिवशी जसं तुम्हाला सरांनी सांगितलं की तिथून आपला परतीचा प्रवास सुरू होतो. तर हे चिरंतर शिक्षण जे आहे ते तुमचं चालू ठेवा. एक चांगले डिझायनर व्हा, चांगले ह्युमन बिईंग व्हा. आणि खरं तर मी म्हणेन की मुळात शिक्षकाला, कोणत्याही शिक्षकाला किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेला त्यांचे विद्यार्थी जेव्हा खूप मोठे होतात ना, तेव्हा खूप आनंद होत असतो. आणि आपल्या शिक्षक वर्गाला, महेंद्र सरांना आणि बाकी तुमच्या इतर सर्वांना, स्टाफला, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तो त्यांचा आनंद खूप जास्त असेल. त्यामुळे सर्वांना पुढे भविष्यात काम करण्यासाठी माझ्यातर्फे शुभेच्छा. खूप छान चांगलं काम करा आणि आपल्या शिक्षण संस्थेचं, आपल्या शहराचं, आपल्या पालकांचं नाव तुम्ही उंचवा. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तसेच ट्रॅव्हलिंगच्या प्रॉब्लेममुळे 2 इंटिरियरच्या विद्यार्थिनी राहिल्या होत्या कॉन्व्होकेशनच्या संदर्भात. तर त्यांचं कॉन्व्होकेशन, त्यांचं नाव आहे ऐश्वर्या शेटे. मी रिक्वेस्ट करतो शरद चव्हाळे सरांना की त्यांनी या मुलींचं कॉन्व्होकेशन करावं. नेक्स्ट आहे किरण रोडे. नंतर मी श्री योगेश कमोद सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. IDT नाशिक
इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग आणि इंटेरियर डिझायनिंग यांनी आयोजित केलेल्या, म्हणजे माझे मित्र महेंद्र शेवाळे सर आणि स्नेहल मॅडम यांनी छोटेखानी कार्यक्रम, म्हणजे कोरोनाचा काळजी घेऊन तुम्ही आयोजित केलं, खरं तर आपलं अभिनंदन. मंचावर उपस्थित असलेले समाजाचं डिझायनिंग करणारे आमचे विजय राऊत, तांबे मामा आणि शेवाळे सरांचे गुरु असलेले श्याम लोंढे आणि त्यांच्या बाजूला प्रशांत भागवत सर, आमचे मेकअप आर्टिस्ट, जे विविध चित्रपट आणि नाटकाचा मेकअप आर्टिस्ट करणारे आमचे दत्ताजी API, शेवाळे सर, आमचे प्रवीण गायकवाड, त्याचबरोबर नूतन मॅडम आणि दुसऱ्या रांगेत बसलेले सर्व मान्यवर. आणि समोर तुमच्यामुळे हा कार्यक्रम होतो, म्हणून तुम्ही सर्व खऱ्या अर्थाने महेंद्र शेवाळे सरांनी कुठल्या स्वप्न बघून ही इन्स्टिट्यूट चालू केली असेल, हे पहिली विद्यार्थिनी इथे येऊन जेव्हा आपला प्रवास सांगून जाते त्याच्यावरून एकदम त्यावेळीच त्यांचं सूक्ष्म नियोजन असेल की नाशिक रोडची शाखा झाली, आता कॉलेज रोडची सुद्धा शाखा. कोरोनाच्या काळात मी सर्व त्यांचं काम बघण्यासाठी गेलो होतो. मला कुतूहल होतं की इतकी मोठी डेअरिंग कॉलेज रोडला तुम्ही करताय. तर एक शंका येते की माणूस आपली प्रगती करत असताना, आपल्या कक्षा रुंदावत असताना कुठे स्पीड ब्रेकर यायला नको. पण त्यांच्या या इन्स्टिट्यूटला यापुढे कधीही स्पीड ब्रेकर येणार नाही, हे तुमच्या सर्वांच्या उत्साहातून दिसलं. या ज्या टाळ्या तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वाजवतात, सरांसाठी जर टाळ्या वाजवायच्या असेल तर तुमच्यात जोश असला पाहिजे. तर हात वर करून प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. खऱ्या अर्थाने महेंद्र शेवाळे सर हे माझे मित्र जरी असले, त्यांनी ही जागा निवडताना खूप काळजी घेतली. इथे कटपीस पण आहे, त्या मुलं मुली डिझायनिंग करताना इथे पीस पण आहे, आणि तुम्ही माझं जे काय ऐकताय तर इथे तो पण पीस आहे. इथे कैची पण आहे, इथे तुम्ही फॅशन डिझायनिंग करता, इथे नथ पण आहे, वेगवेगळे शब्द. म्हणजे तुम्ही हा जो काही सभोवतालचा परिसर आहे, धोपावकर सरांचं जरी इथे हे प्रदर्शन असलं तरी तुमचं कौतुक पण आहे तिथे. बघा आहे की नाही सर? निश्चितपणे एक वेगळी दिशा देणारा आजचा हा छोटेखानी सोहळा. मी मागच्या वर्षी परशुराम सायकेडकर नाट्यगृहात फार तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेतलेले. भागवत सर तुम्ही नव्हता मागच्या वेळी, किंवा नूतन मॅडम तुम्ही पण नव्हता, पण ही जी काही विद्यार्थी आहे यांच्यातला जो काही स्पार्क आहे तो काही वेगळाच आहे. यावर्षी स्नेहल मॅडमने तुमचं मन जिंकलं चमचा लिंबूच्या माध्यमातून. खरोखर विद्यार्थ्यांमध्ये जसा स्पार्क आहे तसं कुटुंबात देखील, शेवाळे कुटुंबात देखील फार चांगला स्पार्क आहे. पूर्ण त्यांची जी काही टीम आहे, तुमचे जे काही संचालक मंडळ आज व्यासपीठासमोर बसले, त्यांचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं की महेंद्र सरांना तुम्ही एनर्जी देता, आणि त्या एनर्जीचं रूपांतर आज या 26 जानेवारीच्या निमित्ताने का होईना तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय. तुमचं खरोखर कौतुक आहे. तुमच्यातला स्पार्क असाच कायम पुढे होत राहावं. तुमचं ब्रोशर बघितलं मी, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले, आणि त्या गुज्जूबाईंना सांगा की आमचे महाराष्ट्रातले विद्यार्थी सुरतला पण आले. हे सुद्धा कौतुकास्पद आहे. म्हणजे केवळ जय महाराष्ट्र नाही तर आज जय हिंद जय भारत असं आपण या निमित्ताने म्हणूयात. महेंद्र शेवाळे सर, पुन्हा एकदा तुम्हाला, या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना, तुम्ही तुमचं भवितव्य शेवाळे सरांच्या माध्यमातून घडवलंय. आता तुम्ही देखील तुमच्या काही इन्स्टिट्यूट तयार करून शेवाळे सरांना निश्चितपणे त्याच्या उद्घाटनाला बोलवाल अशा सदिच्छा विद्यार्थ्यांना देतो. आणि तर तुम्हाला देखील तुमच्या ज्या काही शाखा आहेत त्या देखील पुढे वेगवेगळ्या, जसं आता नाशिक रोड पासपोर्ट ऑफिसच्या तिथून तुम्ही कॉलेज रोडला आलात, कॉलेज रोडवरून आणखी तुम्ही पुण्याला एखादी शाखा सुरू करावी, कारण पुण्याचे खूप विद्यार्थी आहेत, तिथे तुम्ही शाखा सुरू करायला हरकत नाही. या देखील सुरतमध्ये देखील तुम्ही लवकर शाखा सुरू करावेत अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो. मला इथे बोलण्याची संधी दिली. मी वेगवेगळे पैलू इथे, तुमच्या मागे चावी आहे पाटेकर साहेब, ही ती चावी नक्की या विद्यार्थ्यांना
तुम्ही देऊन जा, कारण एक कलाकार असंख्य लोकांना घडविण्याचं कार्य करतो, फ्लॅश देण्याचं कार्य करतो. या निमित्ताने मी IDT संस्थेला शुभेच्छा देतो, पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली, मी त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. एक घोषणा द्यायची, जय हिंद. अरे तुमचा आवाज देशासाठी पाहिजे, हात वर करून जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. यानंतर मी नूतन मॅडम यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना आणि आपल्या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. IDT कॉलेजमध्ये आल्यानंतर आणि महेंद्र सरांना बघितल्यानंतर मला त्यांची आणि माझी पहिली मीटिंग आठवते, जेव्हा त्यांनी इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी मला बोलवलं होतं. आणि शून्यातून विश्व निर्माण कसं करावं याचं उदाहरण तुम्हाला बाहेर खूप बघायला मिळतील, पण तुमच्या स्वतःकडे एक उदाहरण आहे, ते म्हणजे महेंद्र शेवाळे सर. त्यांनी खूप मेहनतीने ही इन्स्टिट्यूट उभारली आहे. त्यांचा एक एक प्रवास सुरुवातीपासून आम्ही बघत आलेलो आहे. आणि इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट मला जी वाटते की इतरत्र ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही ते या इन्स्टिट्यूटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलं जातं. कॉन्व्होकेशनबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण एखादी डिग्री मिळवल्यानंतर खूप आनंद होत असतो, पण अशा दोन व्यक्ती असतात की त्यांना त्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त आनंद होत असतो. एक तर त्यांचे शिक्षक आणि दुसरे असतात ते पालक. कारण एखादा विद्यार्थी घडवताना ह्या दोघांचीही मेहनत खूप जास्त असते. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेल की एकदा पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि पासआउट स्टुडंटचं आता तुमचं मी म्हणेल की आयुष्याची एक पायरी तुम्ही पूर्ण केलेली आहे. इथून पुढचा प्रवास तुमचा खरा आता सुरू होईल. त्याच्यामुळे त्या प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता जे स्टुडंट शिकत आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सर तुमचे आणि संयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर मी आपल्या संस्थेचे संस्थापक डायरेक्टर महेंद्र शेवाळे सर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी. प्रथमतः थँक्यू व्हेरी मच आणि अभिनंदन इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं. जे पासआउट झाले त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. आजपासून तुमचा एक नवीन प्रवास सुरू झाला. इथं उपस्थित सर्व मान्यवर धन्यवाद पुन्हा एकदा. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या प्रोग्रामसाठी हजेरी लावलीत, त्याबद्दल मनापासून आभार. आता थोडंसं पासआउट विद्यार्थ्यांसाठी. हा 3 वर्षाचा प्रवास तुमचा जेवढा होता त्याच्यापेक्षा सर्वात जास्त तुमच्या पालकांचा होता. या 1000 दिवसांमध्ये खूप काही झालंय जे आपण कुठेतरी लक्षात घेतलंच नाही. मी फक्त पप्पांना फोन करायचो आणि सांगायचो की पप्पा फी पाठवा, आणि पप्पा आणि मम्मी तिकडून हो म्हणायचे. हो बेटा पाठवतो, ऑनलाईन टाकतो, देतो. तो पप्पा तिकडे राबत होता, मम्मी तिकडे राबत होती, आपण इकडे शिकत होतो आणि आपला प्रवास सुरू होता. परीक्षा मी देत होतो पण निकाल पप्पांचा लागत होता. आज त्या पप्पाला खूप मोठा थँक्यू. आज त्या मम्मीला पण खूप मोठा थँक्यू. कारण परीक्षा तर माझी होती पण निकाल पप्पांचा होता. खूप हाल होते, खूप अपेष्टा होत्या, खूप त्रास होता, खूप जाच होता, पण भविष्याची चिंता फक्त तुमचीच होती. त्यांनी तुम्हाला कधीच दुःख सांगितलं नाही, तुमच्या मम्मीने नाही, पप्पाने नाही. त्यांनी कायम एवढंच सांगितलं तुम्हाला की नाही ती शिकेल, ती मोठी होईल, तिचं भविष्य चांगलं झालं पाहिजे, त्याचं भविष्य चांगलं झालं पाहिजे. परंतु तुमच्या भविष्यासाठी अंधारात राहणारा कुठेतरी परीक्षा देत होता. त्याने तुम्हाला कधीही नकार नाही दिला, कधीच नाही. या 3 वर्षात पप्पा एक्झाम फीस भरायची आहे, पप्पा मला नवीन ड्रेस घ्यायचा आहे, पप्पा मला नोटबुक घ्यायचे आहे, पप्पा ट्रिप चालली आमच्या कॉलेजची, पप्पा फंक्शन आहे. त्याने तुम्हाला कधीच नकार नाही दिला. फक्त त्याच्या डोक्यात चाललं होतं की हा 1000 दिवसांचा प्रवास माझ्या मुलीने, माझ्या मुलाने पूर्ण करावा, कारण त्याचं संपूर्ण 80 वर्षाचं आयुष्य या 3 वर्षांवर डिपेंड आहे. त्याला हे कळत होतं की आता तो जीवनाच्या प्रवासाला लागणार आहे. तो 9वीत होता तेव्हा त्याला सगळे सांगायचे तुझं महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास कर. तो 12वीत होता, त्याला सर्व सांगायचे तुझं महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास कर.
पण ह्या पप्पाला या मम्मीला यावेळेस माहिती होतं की आता कुठलीच बोर्डाची परीक्षा नसणार आहे, आता फक्त आयुष्याची परीक्षा असणार आहे. आणि तो या आयुष्याच्या परीक्षेसाठी झटत होता. मी माझ्यासमोर बघितलेले पालक मी सर्वांना सांगू इच्छितो, कोणी चहा बनवतं, कोणी रस्त्यावर पेंटिंग करतं, कोणी मोलमजुरी करतं, कोणी MIDCत काम करतं, पण जिद्द आणि स्वप्न त्यांच्या मुलांसाठी होते. अरे काय झालं, मी ते स्वप्न पूर्ण नाही केलं पण माझा मुलगा मुलगी नक्की करेल, ही एक हट्ट, ही एक जिद्द घेऊन तो तुम्हाला शिकवत होता. आजपर्यंत तुम्हाला EMI शब्दाचा फुल फॉर्म त्याने कळू दिला नाही. आजपर्यंत त्याने हप्ता हा शब्द काय असतो हा त्याने कळू दिला नाही. आजपर्यंत कलेक्शन कसं होतंय माझ्याकडे आणि घर कसं चालतं हे त्याने कळू दिलं नाही. होय पप्पा, होय मम्मी, आज मी पास झालो, आज मी पास झालो, आज तुम्ही पण पास झाले, पण आज नंतर ही सर्व जबाबदारी माझी राहील. आज मी नुसतं डिग्री घेऊन पास नाही झालो, तर आज मी समाजात वावरणारा एक सुजाण नागरिक म्हणून सुद्धा पास झालो. आज मला माझी पदवी मिळाली व आज तुमच्यावर झालेलं सर्व कर्ज मी भरणार. आज माझ्यासाठी घेतलेल्या हाल अपेक्षा मी पूर्ण करणार. होय पप्पा, होय मम्मी, आज मी पास झालो. आज माझं कन्व्होकेशन झालं. या 3 वर्ष काळात, 3 वर्षच नाही, माझ्या संपूर्ण शिक्षण काळात तुम्ही माझ्यासाठी जी जमापुंजी केली, जे कष्ट केले, आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली. आज मी एक विद्यार्थी म्हणून, तुमची मुलगी म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रॉमिस करते, एक प्रॉमिस करतो. आजपर्यंत तुम्ही जे केलं त्याच्यानंतर त्याच पावलावर पाऊल टाकून मी देखील समाजात वावरणार. मला माझ्या नावाने नाही तर माझ्या पप्पांना माझ्या नावाने ओळखलं जावं, मी अशी ओळख निर्माण करणार, असं साम्राज्य निर्माण करणार. होय, आज मी खूप चांगला डिझायनर झालोय, मी इंटेरियर डिझायनर झालोय, मी फॅशन डिझायनर झालोय. तुम्ही शिकवलेले तत्व, माझ्या गुरुजनांनी शिकवलेले तत्व, माझ्या समाजाने, माझ्या मार्गदर्शक गुरूंनी दाखवलेले तत्व, या सर्वांचा वापर करून खरंच मी तुमचं एक दिवस नाव लौकिक मिळवेल व तुमची मान उंचवेल. माझी खरंच पासआउट विद्यार्थ्यांना एकच मनापासून इच्छा आहे, तुम्ही माझ्या संस्थेत आले, सर्व पालकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यावर एक विश्वास दाखवला. आज तुम्ही पास झाले म्हणजे पहिलीच्या वर्गात गेले. आज नंतर दर महिन्याला तुमची एक परीक्षा राहील, पण तिथे कोणी गुरु नसेल. आजपर्यंत तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये, घरी ओरडायला आई वडील तुमचं गुरु म्हणून कार्य करत होते, इन्स्टिट्यूटमध्ये तुमचे टीचर्स गुरु म्हणून कार्य करत होते. पण आता या अनुभवांची शिदोरी, हा एक्सपिरियन्स एकत्र करून तुम्हाला तुमचं आयुष्य आता सुरू करायचंय. एकच कळकळ आहे सर्व विद्यार्थ्यांना, तुम्ही खूप नशीबवान आहात. मी एवढ्या शब्दातच सगळं संपवतो, कारण अजून बदनशिबी तुमच्या नशिबाला आली नाही म्हणजे तुम्ही नशीबवान आहात. आजही आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात असे असंख्य मुलं आहेत ज्यांना शिकायचंय, ज्यांना पण खूप मोठं व्हायचंय, परंतु त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही, पालक करू शकत नाही. पण तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी एक जिद्द केली, तुम्हाला शिकवलं, तुम्ही पण त्यांचा सन्मान वाढवला. आज माझ्या हातात कागद आहे, माझ्या इन्स्टिट्यूटमधनं पास होणारी मुलगी ही कल्याणला आहे. जी मुलगी कल्याणला आहे, तिचे आई वडील ज्यावेळेस पहिल्यांदा तिला सोडायला आले होते तर ते मला सांगत होते, सर आमच्या मुलीला आम्ही आजपर्यंत बाहेर ठेवलं नाही बरं का, लक्ष ठेवा. ती मुलगी अकोल्याहून नाशिकला आली, नाशिकतून कल्याणला स्वतःच्या साईड घेती काम करते. 3 वर्षात तिने करून दाखवलं. माझ्याकडे एक विद्यार्थी आहे जो 2ऱ्या वर्षात आला, जो आज स्वतःच्या साईड घेतोय. माझ्याकडे आज एक विद्यार्थिनी आहे जी L&T सारख्या कंपनीत सेटल झालेली आहे. खूप मान आनंदाने उंचावते. माझ्याकडे एक विद्यार्थिनी आहे जिचे वडील ट्रॅव्हल एजन्सीचं काम बघायचे, आज ती स्वतः इंटेरियर डिझायनरचा टॅग लावून फिरते. खूप आनंदाची बाब आहे, तुम्ही आज पास झाले. परंतु फक्त शिक्षण संपलं म्हणजे आपला प्रवास संपला असं होत नाही. आज नंतर तुम्ही देखील कुणाचे तरी गुरु व्हाल असं व्यक्तिमत्व निर्माण करा. तुमच्या आयुष्यात नेहमी तुमच्या आई वडिलांची मान उंचावेल व एक यशाचं शिखर तुम्ही गाठाल असा प्रयत्न तुम्ही इथे करा. व आपल्या आई वडील, आपले गुरुजन, आपला परिवार ज्यांनी आपल्याला इथेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे आज खऱ्या अर्थी त्या परीक्षेत ते सर्व पास झाले म्हणून त्यांचे आभार व्यक्त करा. व तुमचा कन्व्होकेशन सोहळा IDT नाशिकने केला. समस्त कर्मचारी, फॅशनचे संपूर्ण स्टाफ, इंटेरियरचे संपूर्ण स्टाफ
आज तुमचा स्टाफ पण पास झाला. जोपर्यंत तुम्ही नोकरीला लागत नाही, कुठे जॉबला लागत नाही, तोपर्यंत तुमचा स्टाफ पण परीक्षाच देत असतो की माझा विद्यार्थी अजून कुठे सेटल नाही झाला. पण आज खऱ्या अर्थी कन्व्होकेशन तुमचं आहे. पण आज इथे पास होणारे खूप लोक आहेत, ज्यात तुमचे वडील, तुमची आई, तुमचे शिक्षक, तुमचा परिवार, ज्यांनी तुम्हाला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. पुन्हा एकदा इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईनच्या पासआउट होणाऱ्या बॅचला मी महेंद्र शेवाळे सर मनापासून अभिनंदन करतो व तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.